कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी बोलवलत मला? मोहन, उद्याच्या मीटिंग साठी प्रीतमवर अवलंबून राहून नाही चालणार आहे। तो सकाळी उठेल की नाही हीच शंका वाटते मला, त्यामुळे ते तूच हँडल कर। हां ठीक आहे, उद्याची मीटिंग मीच कंडक्ट करतो। ठीक आहे। सासू मॉम, आय एम सॉरी, बिझी आहात का तुम्ही? काही महत्वाचं होतं का? हो ऍक्च्युली इम्पॉर्टंटच आहे तसं। बोल। सासू मॉम, बंगलो बाहेर जो ड्रंक मॅन आला होता ना, जो खूप दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून तमाशा करत होता, तो ड्रंक मॅन आदित्य होता। दिशा, आपण सगळे तिकडे हजर होतो, तूही बघितलंयस। प्रीतम दारू पिऊन आला होता, आदित्य नाही। आय नो सासू मॉम, आय अंडरस्टँड। मी कन्फर्म करूनच बोलते। आपण जेव्हा बाहेरून सगळे निघत होतो तेव्हा मी थांबून प्रीतम सोबत बोलले, तेव्हा प्रीतम एकदम नॉर्मल होता। त्याने आदित्यला सेफ करण्यासाठी ड्रंक असल्याचं नाटक केलं सगळ्यांसमोर। आय स्वेअर सासू मॉम, प्लीज विश्वास ठेवा, तो ड्रंक मॅन आदित्यच होता। दिशा, तो आदित्य किर्लोस्कर आहे। मी आता जरी त्याच्याशी बोलत नसले तरी माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे। तो असं कधीच वागणार नाही। आय नो सासू मॉम, आय अंडरस्टँड। मला माहिती आहे याआधी आदित्याने असं काही केलं नसेल म्हणून कदाचित तुमचा विश्वास बसत नसेल, पण सासू मॉम बघा ना, जिथे आदित्याने ॲडशूट सारखी इतकी मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली, तिथे आदित्य काहीही करू शकतो। मोहन अंकल, सासू मॉम, हे बघा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना, आपण एक काम करूया, आपण आदित्यच्या रूम मध्ये जाऊन चेक करूया। तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितल्यावर तर विश्वास बसेल ना तुमचा। बाहेर जो ड्रंक मॅन आला होता ना, जो खूप दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून तमाशा करत होता, तो ड्रंक मॅन आदित्य होता। मोहन, तू आज जाऊन बघ। वहिनी, दिशा जे म्हणते ते खरं असेल तर ते मला बघवणार नाही, तू बघ। ठीक आहे। आदित्य, म्हणजे दिशाचं खरं होतं, आदित्य खरंच दारू पिऊन आलाय। दिशा, तुझे आदित्यवर आरोप केलेस ना, प्रार्थना कर की ते खोटे ठरतील। सासू मॉम, मी खोटी ठरले तर मला पण आवडेल। हे बघा, मला किर्लोस्कर फॅमिलीच्या रेप्युटेशनची खूप काळजी आहे, म्हणूनच तर इतर कोणाला काही न सांगता मी डायरेक्टली तुम्हाला सांगायला आले। बाहेर कोणाला काही कळण्यापेक्षा आपल्यालाच आधी आयडिया असेल तर बेटर आहे ना। कर ना यार, माफ
कर ना आई. आई आदित्य सर कधीच दारू पित नाहीत, पण देवी आईने त्यांच्यासोबत बोलणं तोडलं आणि त्यांचं तोल ढासळला. आज देवी आई फक्त बोलायच्या बंद झाल्या तर त्याचा परिणाम एवढा आहे. नाही नाही, हे असं होऊन चालणार नाही. काहीतरी करायला पाहिजे. ठोक ठोक चर्चा सोडवूया नात्यांमधला दुरावा, मारून मनमोकळ्या धनी, गप्पा. नवा टॉक शो हरी सरने तुला टीव्ही दिल्यापासून सारखाच टीव्ही बघतोयस. तो बंद कर आणि अभ्यास कर. अरे आवाज तरी कमी कर ना. अगं ताईडे लय भारी कार्यक्रम आहे. ह्याच्यात भांडणं सोडवतात. काय? वय ज्याच्याशी भांडण झाले नसतं त्याला समोर बसवतात आणि त्याच्याशी बोलतात, त्याचा प्रश्न विचारतात आणि सोडून टाकतात भांडण. गणी, मी जरा आलेच. हा बाय. प्रीतम सर बरं झालं तुम्ही इथंच भेटलात. मी तुम्हालाच भेटायला येत होते. अगं बरं झालं तू मला इथे भेटलीस. त्या शाळेतल्या मॅडम माहितीये तुला? मॅडमचा नंबर काय आहेस का त्यांचं अजून? प्रीतम सर, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय त्यांचा विचार डोक्यातनं काढून टाका. अगं का काढून टाकू? त्यांनी स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केला. आता तर तेव्हा प्रीतम सर, घरात काय चाललं ना, तुम्ही काय नवीन घेऊन बसलात? एक मिनिट, नवीन वगैरे काय नाहीये. मी तुला म्हंटल होतं ना, जर ती माझ्या नशिबात असेल तर स्वतःहून चालत येईल. तेच झालंय, डेस्टिनी पारू. प्रीतम सर, मला फक्त एवढंच माहितीये की तुमच्या आयुष्यात अजून काही नवीन संकट नको. नाही येणार का? तू नको टेन्शन घेऊ. बरं मला सांग, तू काय सांगायला आलेलीस? प्रीतम सर, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. देवी आई आणि आदित्य सरांमधला राग कमी करायची. काय? हे होऊ शकतं? वय अहो, मी आत्ताच टीव्हीवर बघितलं. गणीने ना एक कार्यक्रम लावला होता. असं त्या कार्यक्रमामध्ये ना 2 भांडण झालेल्या माणसांना असं बाजूबाजूला बसवलेलं. त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्या मनातल्या शंका दूर केला आणि मग त्यांच्यातलं भांडण मिटलं. प्रीतम सर, आपण हे असलं काहीतरी केलं तर? अगं काही कमाल आयडिया आहे. म्हणजे दादा आणि आई या दोघांना समोरासमोर एका इंटरव्ह्यू मध्ये आणायचं. दोघे एकमेकांच्या समोर आले की आपोआप बोलायला लागतील. प्रॉब्लेम सॉल्व. पण प्रीतम सर, हे समजा करण्याच्या आधी ना आपण घरातल्या समजांना कल्पना द्यायला पाहिजे, कारण त्यांची मदत लागेल ना आपल्याला. तू बोलतेस ना, तो पॉइंट बरोबर आहे. बस झाली त्याला पचवू. हा, जे काय ते क्लिअर सांगून टाक. डन 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 पारून टाक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.